पार्टी पार्टी मेरी तरफ से। काय खाल्लं बघा जरा पार्टी पार्टी मेरी तरफ से। पाऊस तिकडे चालला दिसला इकडे पांढरा आणि इकडे निळा। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सगळ्यांचं खूप 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 स्वागत आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये। पुन्हा एकदा शेतामध्ये पार्टी करायचं ठरलेलं आहे, पण यावेळी आम्ही तिघे जण नसून माझ्या घरातले सगळे मेंबर जे आहेत तर ते सगळे जण मिळून आम्ही शेतामध्ये मस्तपैकी अशी पावभाजी पार्टी आज करणार आहोत। तर आज सगळेच होते आणि मस्त वाटतं सगळ्यांना, आणि सगळ्यांना शेतातही जायचं होतं आणि खायला मी घरी पावभाजी बनवली होती। तर पुन्हा एकदा प्लॅन झाला आणि आम्ही सगळं सामान जे ते घरनं असं घेऊन गेलो आणि शेतामध्ये मस्तपैकी अशी पावभाजी पार्टी केली। अगदी सिंपल रेसिपी आहे। मी जे आपण पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आहेत म्हणजे की ढोबळी मिरची, फ्लॉवर, बटाटा, एक बीटही मी टाकलेलं होतं त्याच्यामध्ये, बीटामुळे रंग खूप छान येतो। तर एक बीट टाकलेलं होतं, थोडासा मटार जो आहे तो पण मी याच्यामध्ये टाकलेला होता। या सगळ्या भाज्या मी कुकरला छान अशा शिजवून घेतल्या। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये कांदा जो आहे ते 2-3 कांदे छान असे बारीक चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये 2 टोमॅटो मी वरतून असे टाकलेले आहेत। वरतून म्हणजे कच्चे असे तेलामध्ये परतून घेतले आणि 2 मी कुकरमध्ये ॲड केलेले होते। तर हे सगळं शिजवून झालं। त्यानंतर मग आता म्हटलं फोडणी देऊन घेऊयात। आलं लसूणची पेस्ट जी आहे ती मिक्सर केलेली होती मी, तर ती मी याच्यामध्ये ॲड करून घेते। कांदा परतायला थोडासा वेळ लागतो, बाकी बारीक गॅसवरती आपल्याला हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत आले लसणाचा कच्चेपणा जो आहे तो जात नाही तोपर्यंत छान असं परतून घेऊयात आपण याला। आणि बस एकदम सिंपल रेसिपी, मी अशाच पद्धतीने माझी पावभाजी जी आहे ती बनवून घेते। तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर हा मॅफ्कोचा मटार आणलेला होता थोडासा, हा ऑलरेडी थोडासा शिजल्यासारखाच असतो त्यामुळे याला शिजायला वेळ नाही लागत। मटार जो आहे तो मी आपला जो कच्चा बाजारात मिळतो ना, तर तो थोडासा माझ्याकडे फ्रीजमध्ये होता, तो शिजताना टाकलेला होता। आणि हा जो मॅफ्कोचा मटार असतो ना तर तो मी असा तेलामध्ये परतताना टाकलेला होता। जेव्हा मटार जेव्हा असे दाताखाली येतात ना तेव्हा छान वाटतं, तर त्याच्यामुळे मी मुद्दामच भाज्या शिजवताना मटार नाही टाकत, असाच कढईमध्ये टाकून घेते। त्यानंतर आपण आता याच्यामध्ये ना मसाले टाकून घेऊयात, कारण आलं लसूण माझं चांगलं परतून झालेलं होतं, त्याचा कच्चेपणा जो आहे तो वास त्याचा पूर्ण निघून गेलेला होता। तर इथे मी काय केलं की लाल तिखट सर्वात अगोदर टाकलेलं आहे, लाल तिखट, हळद आणि पावभाजी मसाला। बस आपल्याला इतकं हे सगळं याच्यामध्ये टाकून छान असं आपल्या या कांदा, टोमॅटो आणि मटारसोबत परतून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये ना मी थोडीशी हळद पहिल्यांदा कमी टाकलेली, त्यामुळे कलर असा दिसत नव्हता। त्यानंतर थोडीशी हळद अजून मी वरतून ॲड केली, त्यानंतर मग मस्त कलर असा आपल्या या पावभाजीला आलेला होता। भाज्या मी सगळ्या मॅश करून घेतल्या होत्या, तर बघू शकताय तुम्ही त्याला ऑलरेडी लाल कलर जो आहे तो बीटामुळे छान असा आलेला होता, कारण एक बीट मी टाकलेलं होतं। म्हटलं वरतून कलर वगैरे टाकण्यापेक्षा बीटाचा कलर जो आहे त्याच्यामुळे आपली पावभाजी जी आहे ती बाहेर जशी मिळते ना विकत तशीच बनते। मग आवर्जून होतं बीट, तर मी एक ते ॲड केलेलं होतं। तर आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आणि हो, फोडणी मी सुरुवातीला टाकताना पूर्ण तेल वापरलेलं नव्हतं, अर्ध बटर आणि अर्ध तेल असं मी फोडणीसाठी वापरलेलं होतं। याच्यामध्ये बटर जितकं आपण वापरू ना तितकं पावभाजीला आपल्या खूप छान चव येते। तर मी असंच करते की कांदा परतत असताना त्याच्यामध्ये सुरुवातीलाही बटर टाकून घेते आणि त्यानंतर वरतून सुद्धा टाकून घेते। लास्टला मी याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर कोथिंबीर सुद्धा वरतून ॲड करायची आहे। तर भरपूर अशी पावभाजी केलेली होती मी, आम्ही जवळपास 10-12 जण होतो सगळे मिळून, तर मग भरपूरच लागणार होती।
केली तर खरं मी कढईमध्ये मोठ्या, पण प्रश्न पडलेला की आता कोणत्या डब्यामध्ये मी हे सगळं घेऊन जाणार आहे माहिती नाही. पण छान झालं सगळं. एक डबा मला भेटला मोठा असा, त्याच्यामध्ये पावभाजी पुरली सुद्धा. आता मी काय करते, याला छान असं बारीक गॅसवरती थोडा वेळ सोडून देते, म्हणजे छान असं मिक्स होईल. आणि पाणी वगैरे मी नव्हतं ॲड केलेलं. जे काही भाज्यांना पाणी शिजताना मी टाकलेलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपली भाजी जी ती करून घेतलेली आहे. जास्त काही पातळ केलेली नव्हती. मस्त भाजी झालेली होती. मी जेव्हा आता एडिटिंग करते तेव्हासुद्धा मी पाहते, तेव्हा माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे ती भाजी पाहून. पावभाजी आपली ऑलमोस्ट इथे तयार झालेली आहे. आता एक 5 मिनटं मी हिला शिजवून घेते, त्यानंतर आपण हिला डब्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथं बघू शकताय तुम्ही आपली पावभाजी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. मस्त असं बटर वरतून मी आता याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि बटर टाकून झालं की पाव छान गरम करायचे आणि खायला घ्यायचं. पण आम्ही आत्ता इथे हे घरी खाणार नव्हतो, आम्हाला जाऊन हे शेतामध्ये खायचं होतं. तर मी आता हे जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच डब्यामध्ये भरून घेणार आहे, जेणेकरून आम्हाला गरमच खायला मिळेल. तिकडे गेल्यावरती जास्त टाईमपास नाही करणार आहे. मुद्दाम सगळेजण पुढे गेले होते आणि मी मागे थांबले होते, कारण आम्हाला ही पावभाजी गरम खाता यावी. चला आता शेतात काय काय चाललं आहे आणि आमच्या घरातले मंडळी काय करत आहेत ते पाहूया. मस्त शेतात आलोय विथ फॅमिली. सगळे फॅमिलीतले मेंबर आमच्या सगळे मिळून आम्ही शेतात आलोय. सगळेजणही आता ते लांबपर्यंत गेले होते. कुठे पडा थोडंच आहे आपल्याकडं. काढा की. हा मग ती काढायच्या ना. आणलंय कशाला तुम्हाला? मग तुम्हाला रानातले शेंगा काढायसाठी तर घेऊन आलोय मी. रानाच्या मालकीन. आम्ही मालकी नाही ग. शेंगा वगैरे सगळे व्यवस्थित काढा. काय 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 आहे का? जे आहे ना कवळ्या ही काळ्या काळ्या सगळ्या काढून शेंगा घ्यावा लागते. मग काढा की. त्यासाठी तर आणलं की तुम्हाला. बरोबर आहे की. काढून बघ कसं आहे आता. आहे कसं आहे आता? झालं का 1 नंबर? शेत ह्यानं पहिलं बघितलेलं काय होतं इथं. मामी जेवण करायला लागले तर हळूच आम्हाला म्हणाव की हळूच मामी जेवण करायला लागलं ते आम्हाला सोड. तोडली का? अरे दाखव सूर्या किती तोडल्या. वाव दाखव अंकिता. चला 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 आता बस दाखव. मुंग्या आहेत त्या. हा दाखव तू. तू नाही तोडलं? तिकडे रानात कातड्यात गेलता. चला आता. आपल्याला 2 दिवस लागतील म्हणून सांगितलं होतं. सोना हळू बाळा, हळू हळू तोडू. हा ए तिथं काय करताय तुम्ही? बस की बस. ए नका चला.
ह्यांची चुकी नाही, तुम्हीच उशिरा सांगितलं का नाही का? काय फेकलंय सांगितलं तर चुकलं. काय का नाही मग तू कसं सुरुवात करते? हे प्रिया अय सूर्या कशाला आणले तोडून एवढं काढ जर पाय का हात माडी घाल की आताच हात पुसला तू. ए पहिले माडी घाल बसा बाबा. सरका इथं पावभाजी, इथं पावभाजी आणि इथं आम्ही आणि इथं आम्ही. बघ पहिल्यांदा पहिल्यांदा तुला दिलं बघ. दुसऱ्यांदा मला पहिलं मी दुसऱ्यांदा बसली म्हणून मला दे. मला पहिला दुसऱ्यांदा बसली. जरा इकडून सरकून बस अंको धर गं. धर. नाही हो तिकट नाही गेली. तुला भाजी कमी द्यायची. ए बस कर आता. त्याला दे. खाली बस. बस कर. दाखव मला ताट दाखव. बस तरी. तुम्ही तिकडे बसता तुम्ही. धरा. देते ना. घे तुला. मी शेवटला खाणार आहे. तुम्ही पहिलं घ्या मग मी घेतो शेवटला. आता उद्याच्या सगळं चेक करावं लागेल. ब्रेक ताट दाखव मला. बसायला त्यांना चालय नाही ना सकाळी. मग दवाखान्यात जायचं काय? आपण इथं बस की. चालायचं कमी करा. हाय 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 बस राहू दे. वाढूला किती बोल कर की. आले का काय किती? बघितलं का आम्ही? बघून आलो. थोडं पडायला लागले आता. साखर टाकायला दिला का चमचा? हा देतो इथं. हाय काय पूर्ण खायचं. लिंब कुठं नाही ती तिथे आहे ते ना काढून ठेवले ते. चार पाच होते की तिथं. शेंगाची गरज नाही का? बरं राहू दे शेंगा आता खाऊ नका. काय झालं म्हणा? बरोबर नाही कोण सांगत. ती पाणी मग माग की. पार्टी पार्टी मेरी तरफ से. इथलं काय खाल्लंय बघा. पार्टी पार्टी मेरी तरफ से. पाऊस येतोय. पाऊस तिकडे चालला दिसला. इकडं पांढरा आणि इकडं निळं.